नमस्कार. आज आपण आपल्या सहकार विषयातील चौथं प्रकरण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा या प्रकरणाची उजळणी करणार आहोत. याच्यापूर्वी आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हे जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने या पाठाची उजळणी आपण करू, म्हणजे आपल्याला हा भाग अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून घेता येईल. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणात सहकारी संस्थांची भांडवल उभारणी या उपघटकाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. सहकारी संस्थांना भांडवलाची आवश्यकता असते. सहकारी संस्था भांडवल उभारणी करतात. का करतात? तर सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहेत आणि या व्यवसाय संघटना असल्यामुळे व्यवसाय चालवण्यासाठी सहकारी संस्थांना भांडवलाची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांचा अभ्यास केलेला आहे. सहकारी पतसंस्थांचा अभ्यास केला, सहकारी गृहनिर्माण संस्थांचा अभ्यास केला, ग्राहक सहकारी संस्था, विपणन सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांचा आपण अभ्यास केला. आता या ज्या संस्था आहेत या संस्था व्यवसाय करतात. मग संस्थांना हा व्यवसाय चालवण्यासाठी, संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. पैशाची आवश्यकता असते म्हणजे भांडवलाची आवश्यकता असते. तर या वेगवेगळ्या उद्देशाने सहकारी संस्था पैशाची उभारणी करतात, भांडवलाची उभारणी करतात. सहकारी संस्थांचं भांडवल म्हणजे वित्त हे सहकारी संस्थांचं जीवनदायी रक्त आहे असं म्हटलं जातं. सहकारी संस्थांना रक्ता इतकंच महत्त्व वित्ताचं वाटतं, किंवा वित्त हे सहकारी संस्थांचं जीवनदायी रक्त आहे. मानवी शरीरामध्ये जसे रक्ताची गरज असते तशीच सहकारी संस्थांमध्ये भांडवलाची गरज असते. सहकारी संस्थांच्यामध्ये पुरेसं भांडवल असायला पाहिजे. सहकारी संस्थांच्याकडे पुरेशा प्रमाणात भांडवल असायला पाहिजे, तरच सहकारी संस्था आपला व्यवसाय अधिक कार्यक्षमपणे करू शकतात. तर सहकारी संस्थांना भांडवल उभारणीचे मार्ग आहेत कायद्यानं दिलेले. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सहकारी संस्थांना कोणकोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करता येते ते जे मार्ग आहेत ते दिलेले. या मार्गांचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलं जातं. 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. हे आपण बघितलेलं आहे सगळं. काही मार्ग आहेत हे अंतर्गत साधनामध्ये येतात. जे भांडवल उभारणीचे एकूण मार्ग आहेत त्याच्यातले काही मार्ग हे भांडवल उभारणीची अंतर्गत साधनं जी आहेत त्या अंतर्गत साधनांच्या मध्ये येतात. ही जी अंतर्गत साधनं आहेत, ही अंतर्गत साधनं ही संस्थेच्या स्वतःच्या मालकीची साधनं म्हणून सुद्धा ओळखली जातात. तर या अंतर्गत साधनामध्ये कोणकोणती साधनं येतात? तर पहिलं साधन जे आहे ते म्हणजे प्रवेश फी, एंट्रन्स फी. आता प्रवेश फी म्हणजे काय? तर ज्यावेळी एखादी व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्व मागते तर तिला सभासदत्वासाठी अर्ज करावा लागतो आणि या सभासदत्वाच्या अर्जासोबत त्या व्यक्तीला प्रवेश फी भरावी लागते. तर ही जी प्रवेश फी आहे ही सभासद मागणाऱ्या व्यक्तीकडून स्वीकारली जाते. आता प्रवेश फीची रक्कम काही फार मोठी नसते. साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत प्रवेश फीची रक्कम असते. त्यामुळे प्रवेश फीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा होतं असं नाही म्हणता येत. मोठ्या प्रमाणात होतच नाही.
पण थोड्याफार प्रमाणात हे होतं. आणि प्रवेश फीच्या स्वरूपामध्ये मिळालेला जो पैसा आहे, जे भांडवल आहे, ते संस्थेला कायमस्वरूपी वापरता ते परत करावं लागत नाही, परत केलं जात नाही. त्यामुळे हा एक छोटासा मार्ग भांडवल उभारणीच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्याकडे असतो. अंतर्गत साधनामध्ये प्रवेश फी हे एक साधन किंवा हा एक मार्ग जो आहे तो भांडवल उभारणीसाठी सहकारी संस्थांना वापरता येतो. दुसरा जो मार्ग आहे अंतर्गत साधनातला तो म्हणजे भाग भांडवल. सहकारी संस्था आपल्या भागांची विक्री करतात. सभासद होणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला संस्थेचे भाग विकत घ्यावे लागतात. आता भाग म्हणजे काय, तर संस्थेच्या एकूण भाग भांडवलातील लहानसा हिस्सा. संस्थेचं जे एकूण भाग भांडवल असतं त्या एकूण भाग भांडवलाचे छोटे छोटे काल्पनिक भाग केलेले असतात. सभासद होणाऱ्या व्यक्तीला एक तरी भाग विकत घ्यावाच लागतो. त्यामुळं एखादा सभासद एक भाग घेतो, कोणी 10 भाग घेईल, कोणी 1000 भाग घेईल. कायद्यातल्या तरतुदीनुसार एखाद्या सभासदानं एखाद्या व्यक्तीनं सभासद होताना किती भाग विकत घ्यावेत, सभासद झाल्यानंतर सुद्धा किती भाग विकत घ्यावेत याच्यावर बंधन आहे. त्या मर्यादेत राहून तो भाग विकत घेत असतो. पण सभासद होण्यासाठी एक भाग तरी विकत घ्यावाच लागतो. तर हे भाग विकून सहकारी संस्था भांडवल उभारतात. भागांची विक्री करून उभारलेल्या भांडवलास भाग भांडवल म्हणतात. सहकारी संस्थांनी भागांची विक्री करून जे भांडवल उभारलेलं असतं त्याला म्हणायचं भाग भांडवल. भाग भांडवल हे प्रमुख वित्तीय साधन आहे, सहकारी संस्थांच्या हातातलं अतिशय महत्त्वाचं. याचे अनेक फायदे आहेत भाग भांडवल विक्रीचे. अर्थात हा भाग जो आहे भाग भांडवल विक्रीचे फायदे किंवा भाग भांडवलाची वैशिष्ट्ये हा भाग चालू वर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तरी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये हा भाग दिलेला आहे. तुम्ही ज्यावेळी या प्रकरणाचं वाचन कराल त्यावेळी हा भाग जरूर वाचायचा आहे तुम्ही आपल्या माहितीसाठी. परीक्षेला जरी हा भाग नसला तरी आपण तो वाचायचा आहे. तर हे भाग भांडवल हे सहकारी संस्थेचं प्रमुख वित्तीय साधन आहे आणि जास्तीत जास्त भागांची विक्री करून भाग भांडवलाच्या स्वरूपामध्ये संस्थेनं भांडवल जमा करणं हे संस्थेच्या दृष्टीनं अधिक चांगलं असतं. दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे राखीव निधी. तर राखीव निधी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहेत. त्यामुळे संस्था जो व्यवसाय करते त्या व्यवसायातून संस्थेला थोडाफार नफा होतो. सगळ्या संस्थांना नफा होतो असं नाही, पण बऱ्याच संस्थांना होतो नफा. तर हा जो नफा आहे हा नफा सभासदांच्या मध्ये वाटावा लागतो. पण झालेला सर्वच्या सर्व नफा हा सभासदांच्या मध्ये वाटता येत नाही कायद्यानं. सहकारी संस्थांना त्यांना जो नफा झालेला निव्वळ नफा त्या निव्वळ नफ्यापैकी 25% रक्कम ही संस्थेनं स्वतःकडेच ठेवायची आहे. ती वितरित करायची नाही, सभासदांना लाभांश रूपाने द्यायची नाही. 25% रक्कम ठेवून स्वतःकडे ठेवून जी रक्कम शिल्लक राहील 75% ती वाटावी संस्थांनी. पण ही 25% नाही वाटता. ही जी 25% रक्कम जी काय असेल ती त्याला राखीव निधी असं म्हणायचं. तरी राखीव निधी ही सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असते असं म्हटलं जातं. सहकारी संस्थांना अडीअडचणीच्या काळामध्ये या राखीव निधीचा उपयोग होत असतो एक संकटामध्ये आधार म्हणून. आता या राखीव निधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. अर्थात ते सुद्धा चालू वर्षीच्या अभ्यासक्रमातून तेही वगळलेले आहेत. तर आपण या ठिकाणी फक्त राखीव निधी म्हणजे काय एवढाच त्याचा या अभ्यास करणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने. पण पुस्तकामध्ये जो भाग आहे तो भाग तुम्ही वाचायचा आहे. अंतर्गत साधनातील एक शेवटचा जो मार्ग आहे तो म्हणजे सभासदांच्या ठेवी. सहकारी संस्था त्यांना व्यवसाय करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा
वरती जे मार्ग दिलेले आहेत, प्रवेश फी, भाग भांडवल, राखीव निधी, या मार्गाने उभा करतातच. त्याशिवाय सभासदांच्याकडून ठेवी स्वीकारतात. सहकारी संस्था आपल्या सभासदांच्याकडून सक्तीनं ठेवी गोळा करू शकतात. कायद्यानं त्या करता येतात. या सक्तीनं ज्या ठेवी गोळा केलेल्या असतात त्या ठेवींचा समावेश अंतर्गत साधनामध्ये होतो. कारण त्या सभासदांनी ठेवलेल्या ठेवी असतात. सभासद हे संस्थेचे मालक असतात. संस्था सभासदांची असते आणि त्यामुळे साहजिकच संस्थेचा सभासदांच्या ठेवींवरती हक्क राहतो, असा याचा अर्थ घ्यायचा. तर सहकारी संस्था सभासदांच्याकडून ठेवी स्वीकारून, सभासदांच्याकडून ठेवी गोळा करून आपल्या व्यवसायासाठी लागणारं जे भांडवल आहे हे भांडवल गोळा करतात. तर भांडवल उभारणीची जी अंतर्गत साधनं आहेत, ही अंतर्गत साधनं आपल्या स्क्रीनवर आता आहेत. ही वाचा, लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग महत्त्वाचा. आपण इथं अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये हे बघितलेलं आहे. याच्यापूर्वी आपल्याला नोट्स दिल्या आहेत, त्याच्यामध्ये सविस्तर ही माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साधन. सहकारी संस्थांना पैसा उभारण्यासाठी अंतर्गत साधनांच्या सहाय्यानं जो पैसा उभा केला जातो, भांडवल उभं केलं जातं, ते कमी पडतं. त्यामुळे साहजिकच दुसरा जो भाग आहे भांडवल उभारणीचा, दुसरी जी साधनं आहेत त्यांना म्हणायचं बाह्य साधनं. तर या बाह्य साधनांच्यामध्ये कोणकोणती साधनं येतात? बिगर सभासदांच्या ठेवी. बिगर सभासदांच्या म्हणजे सभासदांच्या व्यतिरिक्त लोकांकडून, जे संस्थेचे सभासद नाही आहेत ते सभासद, त्या व्यक्तींच्याकडून सहकारी संस्था ठेवी गोळा करतात आणि भांडवल उभारणी करतात. कायद्यामध्ये तरतूद आहे, कायद्याने या करता येतात. तर या ठेवींच्या मध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावर्ती ठेवी, पिगमी ठेवी या स्वरूपाच्या ठेवी असतात. तर चालू ठेवी म्हणजे काय, बचत ठेवी म्हणजे काय, मुदत ठेवी म्हणजे काय, पुनरावर्ती ठेवी म्हणजे काय आणि पिगमी ठेवी कशाला म्हणतात, याबाबतचा अभ्यास आपण, याबाबतची चर्चा आपण याच्या पूर्वीच्या तासिकेला ज्यावेळी प्रकरणाचा अभ्यास केला त्यावेळी केलेली आहे. फक्त एवढं संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सहकारी संस्था बिगर सभासदांच्याकडून ठेवी गोळा करतात. या ठेवींमध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावर्ती ठेवी, पिगमी ठेवी या स्वरूपाच्या ठेवी असतात. सहकारी संस्थांना च्या सहाय्याने किंवा त्याच्यापूर्वी सांगितलेले जे मार्ग आहेत अंतर्गत साधनातील, त्याच्या सहाय्याने जेव्हा पैसा कमी पडतो तेव्हा व्यवसाय करण्यासाठी जो पैसा लागतो तो कमी पडतो, तेव्हा कर्ज आणि अग्रिमे या स्वरूपामध्ये संस्था पैसा उभा करतात, भांडवल उभं करतात. सहकारी संस्थांना वेगवेगळ्या संस्थांच्याकडून कर्ज मिळतात. शासनाकडून कर्ज मिळतं, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मिळतं. आता रिझर्व्ह बँक डायरेक्ट कर्ज देत नाही. नाबार्ड ही जी रिझर्व्ह बँकेची शाखा आहे, विभाग आहे, या विभागाकडून कर्ज पुरवठा केला जातो. राज्य सहकारी बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. भारतीय जीवन विमा निगम, ज्याला आपण LIC म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, यांच्याकडून कर्ज पुरवठा केला जातो. राज्य वित्त महामंडळाकडून कर्ज पुरवठा केला जातो. ICICI बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. तर किंवा एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेला सुद्धा कर्ज पुरवू शकते. तर सहकारी संस्थांना व्यवसायासाठी लागणारा पैसा कर्जाच्या स्वरूपामध्ये उभा करता येतो. त्यांच्याकडे कायद्यानं असणारा हा मार्ग आहे. आता हे कर्ज जे आहे साधारणतः 3 प्रकारचं असतं. अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज. सहकारी संस्था या 3 प्रकारचं कर्ज उभं करतात. जसं त्यांना आवश्यक असेल तर. ज्यांना अल्पमुदत कर्ज असेल अल्पमुदत कर्ज घेतात, मध्यम मुदत हवं असेल तर मध्यम मुदत घेतात, दीर्घ मुदत कर्ज हवं असेल तर दीर्घ मुदत घेतात. संस्थेला कोणत्या प्रकारच्या कर्जाची गरज आहे, कारण हे अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज जसं ते घेतलं जातं तसंच ते आपल्या सभासदांना दिलं जातं त्या स्वरूपामध्ये, अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत या स्वरूपामध्ये. त्यामुळं सभासदांना अल्प मुदत कर्ज जर द्यायचं असेल
तर मग संस्था काय करतात, त्यांना ज्या संस्थेकडून कर्ज घ्यायचं आहे त्या संस्थेकडून अल्प मुदत घेतात. सभासदाला मध्य मुदत कर्ज द्यायचं असेल तर मग संस्था काय करतात, त्यांना कर्ज देणाऱ्या संस्थेकडून मध्य मुदत कर्ज घेतात. असं आहे ते. म्हणजे त्यांना ज्या स्वरूपामध्ये सभासदांना कर्ज द्यायचं आहे त्याच स्वरूपामध्ये त्याच प्रकारचं कर्ज या संस्था त्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून घेतात. तर हा एक भांडवल उभारणीचा सहकारी संस्थांच्याकडे असणारा एक मार्ग आहे. नंतर सहकारी संस्था कर्ज रोख्यांची विक्री करतात. आता कर्ज रोखा म्हणजे काय, तर सहकारी संस्थेनं कर्ज घेतल्याबद्दल दिलेलं प्रमाणपत्र, कर्जाबद्दल निर्गमित केलेलं प्रपत्र. अर्थात हे जे कर्ज रोखे असतात हे विशिष्ट किमतीचे असतात. साधारणतः कर्ज रोख्याची किंमत 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत असते. हे कर्ज रोखे विक्रीला काढले जातात. मग कोणाला 100 रुपयाचे हवे असतील तर 100 रुपयाचे घ्यायचे, कोणाला 1000 रुपयाचे हवे असतील 1000 रुपयाचे घ्यायचे. म्हणजे 1000 रुपयाचा एक मिळणार, 1000 रुपये किमतीचा असेल तर. 100 रुपये किमतीचा असेल 1000 रुपये किमतीचे रोखे घ्यायचे असते 10 मिळतील. म्हणजेच हा जो रोखा आहे हा रोखा कर्ज रोखा विकत घेणाऱ्या व्यक्तीकडे जातो आणि पैसे हे संस्थेकडे जातात. म्हणजे कर्ज रोखा ज्यानं विकत घेतला तो संस्थेचा सावकार असतो, म्हणजे त्यानं संस्थेला दिलेलं ते कर्ज असतं. मात्र ते अशा प्रकारचं असतं. तर या कर्ज रोख्यांची विक्री करून सहकारी संस्था त्यांना आवश्यक असणारं भांडवल जे आहे हे भांडवल उभं करतात. सरकारी अनुदान आणि मदत. राज्य शासन राज्यातील सहकारी संस्थांना, आपल्या राज्यामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत त्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने, सामान्य लोकांच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. किंबहुना त्या आर्थिक प्रगतीचं साधन आहे. सहकार म्हणजे प्रगतीकडे नेणारा राजमार्ग असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं आर्थिक विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सहकारी संस्थांना तितकंच महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार राज्यातील सहकारी संस्थांना बऱ्याचदा वेळोवेळी अनुदान आणि आर्थिक मदत देऊन सहकारी संस्थांच्या भांडवल वाढीस सहकार्य करीत असते. त्यामुळे सहकारी संस्थांना हा एक सोर्स भांडवल उभारणीच्या दृष्टीने मिळतो. त्यानंतर देणगी व बक्षिसे. सहकारी संस्थांना देणग्या किंवा बक्षिसे स्वीकारण्याचा अधिकार आहे. सहकारी संस्था व्यक्तीकडून, म्हणजे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या व्यक्तीकडून, ज्या सेवाभावी संस्था वगैरे असतात त्या संस्थेच्या परिसरातल्या त्या संस्था, किंवा शासनाच्या काही संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका, या शासनाच्या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था याकडून, किंवा स्वतः खुद्द राज्य शासन सहकारी संस्थांना वस्तुरूप स्वरूपामध्ये देणग्या देते. फर्निचर देईल, कपाट देईल, किंवा संगणकासारख्या वस्तू ज्या आहेत या वस्तू सहकारी संस्थेला देणगीच्या स्वरूपामध्ये राज्य, म्हणजे या ज्या संस्था आहेत या संस्थांच्याकडून मिळू शकतात. व्यक्तीकडून एखादा संगणक, शासनाकडून एक 5-10 संगणक एखाद्या सहकारी संस्थेला मिळू शकतात. भांडवल आहे ते सहकारी संस्थेच्या दृष्टीने, देणगी स्वरूपात मिळालं पण संस्थेचं ते भांडवल झालं. तर अशा प्रकारे देणगी व बक्षिसे स्वीकारून सुद्धा सहकारी संस्थांच्या भांडवलामध्ये वाढ होत असते, किंवा भांडवलाचा तो एक, भांडवल उभारणीचा तो एक मार्ग सहकारी संस्थांच्याकडे आहे. तर आज या ठिकाणी आपण सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधनं आणि बाह्य साधनं यांचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आपण अभ्यास केला, आपण उजळणी केलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने ही अंतर्गत आणि बहिर्गत साधने अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही हा जो भाग आहे अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये तो लक्षात ठेवा. सोबत मी नोट्स पाठवतोय, संक्षिप्त स्वरूपातल्या नोट्स आहेत त्याही वाचा.
त्यामुळं हा भाग समजून घ्यायला अधिक चांगली मदत होऊ शकेल. धन्यवाद.